नमस्कार मित्रांनो, आलोय न्यू ब्लॉग मध्ये. तर आज आपण करणार आहोत आपल्या वावरामध्ये रोटरी आपण मारली. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. तर त्या वावरात आपल्याला गिन्नी लावायची आहे. तर गिन्नी लावायला आपण आलोय आता गिन्नीचं बेन घ्यायला. तर हे अशा प्रकारचं हे मोठं मोठं तोडायचं, त्याचे शेंडे काढायचे आणि हे खालचे बुलक तोडून तोडून एवढा असा गॅप करून ते जमिनीत लावायचे. तर आता मी करतो सुरुवात. गिन्नी तोडतो आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे लावायचं आहे ते. तर नमस्कार मित्रांनो, तर आपली गिन्नी तोडून झालेली आहे. ते बघा एवढा मोठा गज तोडला आपण. तर ह्याचा समजा असा एवढा असा भाग नाही, तो तोडून त्याची बारीक करायची. बारीक करून ह्या ज्या सऱ्या आहे का आडव्या, ह्याच्यामध्ये लावायचं. त्या अगोदर मला हे सऱ्यांमध्ये जे हे झालेलं आहे का असं, ही माती साईडला करायची. मग नंतर गिन्नी लावायची त्याच्यामध्ये. तर 12 वाजता लाईट येणार आहे आपली. त्याच्यानंतर आपण हे करणार आहोत. तर मी तर घरी नाही, परंतु मम्मी तर करणार आहे. तर सध्या मी ते त्याला बेन म्हणतो, पण ते तोडून आणि त्याला पसरून ठेवणार आहे पाणी बघून. मी दाखवतो चला आपण ती माती साईडला. हे बघा मित्रांनो, सिम्पली आपल्याला काम करायचं काय माहिती का, जर बघा हा दांड आहे ना, हा बघा, हा तर याच्यामध्ये समजा साऱ्या पाडताना ना इथं अशी माती पडलेली, तर ती आपण अशी थोडी साईडला केली म्हणजे हवा मोकळा झाला. हा बघा इथं पण तसंच केलं असं. परत इथं पण असं आडवं बारला तर याला साईडला केलं इकडे इकडे. तर याचं पण तसंच होतं. इथं बघा अशा प्रकारचं थोडं मोकळं केलं असं दिसणार आहे. तर आपल्याला पूर्ण असं करायचंय. हे बघा ही साईड करायची आहे. मी इथं मधून एक आहे आणि एक ह्या कोपऱ्याला एक आणि पलीकडून पण आहे. तर चला तर आता पूर्ण झालं का मग तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपलं पूर्ण दांड आणि सऱ्या पाडून झालेलं आहे. तर त्यांची मी माती वगैरे सगळी काढून टाकली, तुम्ही बघू शकता. एकदम ओके मध्ये काम झालेलं आहे. आता फक्त बेना तोडून त्याच्या कांड्या कांड्या करू, म्हणजे आपल्याला बेना पसरून देता येईल. आणि मग नंतर दुपारी 12 वाजता पाणी आल्यावर मम्मी पाणी भरून बेन तापून देईल. चला तर तोडे आता बेना. आणि एक मिनिट मित्रांनो, आपण जी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी, हंटी जोडली आपण. हे बघा एक नंबर आहे फंटी उभी, काहीच झालेलं नाही तिला, एकदम ओके मध्ये. कळलं का? तर आता करूया आपलं काम. तर मित्रांनो, मी आज तो जेवायला घरी आहे. वावरचं काम झालं आणि अजून गिन्नी थोडीशी बाकी आहे. मम्मी पण येणार माझ्या संग. तर जेवण करूया आणि निघूया परत वावरामध्ये. तर चला मित्रांनो, जेवण झालं आणि आपण नवीन मेंबर कुठे आला? सूरज. येस, हा बघा हा नवीन मेंबर ऍड झाला आपल्यात. आणि हे बघा याच्यामध्ये ती गिन्नी लावलेली अशी जशी आपल्याला लावायची आहे. मम्मी यांचं वावरलाय भुसभुशी दे. मग इथं नांग येतं राणी तसं आपलं राणी जास्त येतं. आपलं आधी जिन्नस आहे त्याच्यामुळे बाया हे कम नाही केलं सरळ. केलं ना पुढे केलं सरळ. मग हे ताण मोडून टाकायचे. तर मित्रांनो, लपड्याचं कामगार हे जे मी हे असं केलं तर हा डबल डान पडला होता ना. तर माझी मम्मी म्हणे हे जो सिंगल दांड आहे का, हा उकळून डायरेक्ट शेवटपर्यंत न्यायचा. आणि मी काय केलं, हा इकडून आणि मध्ये हा गॅप पूर्ण भरून टाकला. आता परत मला उकरावं लागू राहिलं, परत तेच काम. आता म्हणजे झालेलं आहे पूर्ण, पण पुढं बाकी. त्याला मम्मी तिकडं गिन्नीच्या हे करते तुकडे तुकडे. आणि आमचे नवीन पाहुणे इथं बसले. चला आता तर घरचं काम पूर्ण करून मी निघलो माझ्या कामावर. तर हा आहे मनाईतला रस्ता. तर ह्याच रस्त्याने मी रोज येत असतो. चला तर निघूया आता. चला आत्ताच पोहोचलो कामावर. तर चाललोय मध्ये. तर
भेटूया आता संध्याकाळी डायरेक्ट.